मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक युनिक कन्सेप्ट आणली इंट्राडे ट्रेडिंगसाठी. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, इथे निफ्टी 50चा 5 मिनिटाचा चार्ट पॅटर्न लावलाय बिकॉज ऑफ आपण इंट्राडे ट्रेडिंग करतोय. व्हिडिओ अगदी इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला पडलेल्या प्रश्नांचं उत्तर, जसं की तुम्ही इथे पाहू शकतात मार्केट साईडवेज झालं. मग असं मार्केट साईडवेज झाल्यावर आपल्याला प्रश्न पडतो की मार्केट वर जाणार आहे का खाली जाणार आहे. ठीक आहे, मग याच्यासाठी आपण एक इंडिकेटर यूज करणार आहे की ते इंडिकेटर आपल्याला इथे सांगेल की मार्केट सहसा कोणत्या दिशेला जाऊ शकतं ते. त्यानंतर जेव्हा मार्केट गॅप डाऊन ओपन होतं, सपोज इथे मार्केट क्लोज झालं, इथे ओपन झाल्यानंतर मार्केट खाली जाईल का मार्केट वरती जाईल. त्याचप्रमाणे कधी मार्केट या लेवलला क्लोज झालेलं आणि मार्केट कधी गॅप अप ओपन झालं तर मार्केट इथून परत वरच्या दिशेला जाईल का परत खाली येईल. तर एक सिंपल स्ट्रॅटर्जी कधी आपण वापरली मित्रांनो, तर इथे आपले भरपूर अशा प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. तर ती काय असणार आहे, तर त्यासाठी आपल्याला 9चा EMA लावायचा. आता इथे मी तो प्लेस केलेला आहे. आता EMA म्हणजे काय, तो एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. आपल्या चॅनलवर मूव्हिंग ॲव्हरेजवर इन डिटेल व्हिडिओ आहे आणि आपण त्याची एक स्पेसिफिक प्लेलिस्ट तयार करतोय आता. कारण मूव्हिंग ॲव्हरेजला वापरून तुम्ही खूप अशी स्ट्रॅटर्जी किंवा तेव्हा तुम्हाला कन्फ्युजन वाटतं तर त्याला एक तुम्ही सेकंड ओपिनियन म्हणून घेऊ शकता. आता सर्वात पहिले मूव्हिंग ॲव्हरेज काय असतो, तो प्राइस बरोबर मूव्ह करतो. तुम्ही आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे मित्रांनो, एक मूव्हिंग ॲव्हरेज, त्याच्यात इन डिटेल कन्सेप्ट आहे, तो जाऊन तुम्ही पहा. आपण आता इथे डायरेक्ट स्ट्रॅटर्जीवर फोकस करणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो मार्केटने एक ब्रेकआउट दिला, बरोबर आहे. तुम्ही पाहू शकतात की मार्केटने एक ब्रेकआउट दिलं, एक मोठा स्पाइक आला. आता स्पाइक आल्यानंतर जेव्हा मार्केट साईडवेज होतो ना, तर आपल्याला 2 गोष्टींकडे लक्ष ठेवायचे. मूव्हिंग ॲव्हरेज वरच्या साईडला जातोय का मूव्हिंग ॲव्हरेज तिथेच साईडवेज होतोय. एक मोठी कन्सेप्ट मी तुम्हाला आज सांगतोय, एक की पॉईंट, याला तुम्ही ऑब्झर्व करायचं लाईव्ह मार्केटमध्ये. प्राइस सपोज इथे आहे आणि अशा प्रकारचे वरती चालते आणि मूव्हिंग ॲव्हरेज तिच्याबरोबर जातोय, तर 2 गोष्टी होणार आहे मित्रांनो. प्राईजमध्ये कधी स्ट्रेंथ आहे तर प्राईजपर्यंत मूव्हिंग ॲव्हरेज जाणार आहे आणि मूव्हिंग ॲव्हरेजला प्राईज रिटेस्ट करणार आहे. सिमिलर कन्सेप्ट आहे, प्राईज वर जाते आणि मूव्हिंग ॲव्हरेज पण वर जातोय पण गॅप भरपूर आहे आणि प्राईजमध्ये कधी स्ट्रेंथ नाही आहे, तर इथे मूव्हिंग ॲव्हरेज एकदम स्लो वर जाईल पण प्राईज आहे ना मूव्हिंग ॲव्हरेज जवळ खाली येईल. इंडिकेट करतं की प्राईजमधली मोमेंटम ही मिस होते आहे का, म्हणजे ती स्ट्रेंथ आहे ती कमी होते का. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती जॉगिंग करतोय, तो स्टार्टिंगला तर एकदम जोरात शूट करतो पण हळूहळू काही वेळ झाल्यानंतर त्याचे श्वास फुलायला लागतो आणि तो दमायला लागतो, त्याचा स्पीड इनडायरेक्टली तिथे कमी होत असतो. काइंड ऑफ ही कन्सेप्ट इथे लक्षात ठेवायची की प्राईस तर शूट ऑफ झाली पण कुठे ना कुठे तिचे स्ट्रेंथ कमी होते का. पण मग स्ट्रेंथ कमी होते का याला आपण व्हेरिफिकेशन कशाने करणार आहे की मूव्हिंग ॲव्हरेज तिच्यापर्यंत जातोय का प्राईज मूव्हिंग ॲव्हरेजपर्यंत येते. हीच कन्सेप्ट आजच्या व्हिडिओमध्ये. चला तिला कसे आपण अंडरस्टँड करणार आहे ते पाहून घेऊयात. आणि मित्रांनो, मी तुमच्याकडे अशा नवनवीन कन्सेप्ट आणत असतो, तो व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा, कारण तुमच्या सहयोगाने चॅनल आपलं ग्रोथ होणार आहे मित्रांनो. तर नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. तर या ठिकाणी आपल्याला समजतं की ब्रेकआउट दिलं. आता ह्या ब्रेकआउटमध्ये स्ट्रेंथ आहे का हे कसं काय समजणार आहे आपल्याला, जेव्हाही मूव्हिंग ॲव्हरेज त्या तिथपर्यंत पोहोचतोय आणि जेव्हा प्राईजपर्यंत सर्वात पहिले मूव्हिंग ॲव्हरेज पोहोचतोय ना, तर आपल्याला ही रेंज मार्क करून घ्यायची. वरच्या साईडला ब्रेकआउट होण्याचे सर्वात जास्ती या ठिकाणी चान्सेस आहे. याचे मल्टिपल एक्झाम्पल आपण पाहणार आहे. इथे एक उदाहरण पाहू शकता मित्रांनो, प्राईजने ब्रेकडाऊन दिलं. आता मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आला, आपल्याला वाटेल अरे इथे सेल करायचं, पण हा सेल ऑफ स्ट्रॉंग नव्हता. प्राईज ह्या टायमाला मूव्हिंग ॲव्हरेजकडे गेली. हे उदाहरण पाहिलं तर मूव्हिंग ॲव्हरेज प्राईज जवळ गेलाय आणि हे उदाहरण पाहिलं तर प्राईज मूव्हिंग ॲव्हरेज जवळ गेलेली आहे, म्हणजे अप साईडला स्ट्रेंथ आहे. या ठिकाणी पाहू शकता सेलिंग प्रेशर, प्राईजने त्याला ब्रेक केलं तर मूव्हिंग ॲव्हरेज हा प्राईज बरोबर मूव्ह करतोय. तो असा स्टीप म्हणजे स्टीप म्हणू शकतो किंवा असा थोडासा त्याचा डाऊनफॉल कमी होऊन तो असा साईडवेज व्हायला लागला की समजायचं आपल्याला कुठे ना कुठे ते त्याची जी मोमेंटम होती ही साईडवेज होण्याच्या आसपास आहे. तर मग आपण आपले स्टॉप लॉस इथे ट्रेल करू शकतो किंवा प्रॉफिटही बुक करू शकतो, कारण तो तिथून रिव्हर्सल होण्याचे चान्सेस या ठिकाणी जास्ती आहे. या प्रकारचे मल्टिपल उदाहरणं आपल्याला इथे पाहायला मिळतील. जसं मी तुम्हाला बोलला की इथून एक रॅली आल्यानंतर इथे साईडवेज झाल्यानंतर तुम्ही मार्केट इथे पाहू शकता की मार्केट हे साईडवेज होऊन गेलेलं आहे. जेव्हाही मूव्हिंग ॲव्हरेज साईडला होतो ना मित्रांनो, तेव्हा आपल्याला हे एक्झाम्पल जास्ती पाहायला मिळतात. आता इथे मित्रांनो
मार्केट गॅप डाऊन ओपन झालं. मग आता प्रश्न येतो की एका रेंजच्या खाली गॅप डाऊन ओपन झाला तर मार्केट इथून कुठे जाणार आहे. तर आपल्याला तेव्हा मूव्हिंग ॲव्हरेजवर लक्ष ठेवायचं आहे. प्रिव्हियस दिवसाला मूव्हिंग ॲव्हरेज कुठे क्लोज झाला, ह्या कॅन्डलच्या इथे. मार्केट खाली ओपन झालं तर मूव्हिंग ॲव्हरेज प्राईस जवळ येतोय का, प्राईस मूव्हिंग ॲव्हरेज जवळ जाते. जोही पहिले अप्रोच करेल तर त्यामध्ये स्ट्रेंथ आहे. मूव्हिंग ॲव्हरेज कधी खालच्या साईडला येतो तर इथे सेलिंग प्रेशर हायर आहे, आणि कधी प्राईस मूव्हिंग ॲव्हरेज जवळ जातोय तर इथे कुठे ना कुठे बाईंग हॅपनिंग होत आहे. अजून आपण गॅप अप गॅप डाऊनचे उदाहरणं पाहू. पुढचं उदाहरण मित्रांनो, इथे मार्केट गॅप अप ओपन झालेलं आहे. इथे कुठेतरी मूव्हिंग ॲव्हरेज क्लोज झालेला आहे. प्राईस वर जाण्याचा प्रयत्न केला पण प्राईसमध्ये स्ट्रेंथ नव्हती तर प्राईस खालच्या दिशेला आली. पण खाली जास्ती जाऊ शकली का, कारण स्टार्टिंगलाच आपल्याला एक सिग्नल दिला आहे की ह्या प्राईस पॉईंटला पण बायर ॲक्टिवेट आहे. तर तुम्ही पाहू शकता प्राईस जास्ती खाली गेली नाही, प्राईस परत मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर झाली. म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज वरनं तुम्हाला आहे ना एक स्ट्रेंथसुद्धा आयडेंटिफाय होणार आहे. या ठिकाणी एक उदाहरण पाहू शकता मित्रांनो, गॅप अप ओपन झाला. आता भरपूर जणांना समजत नाही की याचं ब्रेकआउटवर आपल्याला ट्रेड करायचं आहे का काय करायचं आहे. मूव्हिंग ॲव्हरेज प्राईसपर्यंत गेला, प्राईसने होल्ड केलं, म्हणजे प्राईस तिथे सस्टेन करायचा प्रयत्न करत होती. मग प्राईसमध्ये कधी स्ट्रेंथ असती तर त्याने मूव्हिंग ॲव्हरेजवर सपोर्ट घेऊन प्राईस परत वरच्या दिशेला गेली असती. पण जसंही मूव्हिंग ॲव्हरेज जवळ आला तर तिने एकदम शार्प फॉल दिला आणि इथे आपल्याला एक डाऊन फॉल पाहायला मिळाला. म्हणून जेव्हा मोठा गॅप अप किंवा गॅप डाऊन होतं तर आपल्याला मूव्हिंग ॲव्हरेजचा वेट करायचा आहे प्राईसपर्यंत जाण्याचा, किंवा प्राईसचा वेट करायचा आहे मूव्हिंग ॲव्हरेजपर्यंत येण्याचा. या ठिकाणी सिमिलर आहे. मार्केट इथे क्लोज झालं, मार्केट गॅप अप ओपन झालं, जास्ती मोठं नाही झालं, तरी तुम्ही पाहू शकता की मूव्हिंग ॲव्हरेज प्राईसपर्यंत आला. सिमिलर इथे 3-4 कॅन्डल साईडवेज झाला जसं आपण त्या उदाहरणात पाहिलं. पण तिने त्याला टच केल्यावर काय केलं, ब्रेक केलं. पण इथे काय केलं, जसा मूव्हिंग ॲव्हरेज जवळ आला तर त्याने ब्रेकआउट दिला. म्हणजे ह्या ब्रेकआउटला आपण जेन्युइन मानू शकतो, कारण मूव्हिंग ॲव्हरेज एकदम स्ट्रेट त्या ठिकाणी पोहोचला होता. असे तुम्ही ना गॅप अप गॅप डाऊनचे मल्टिपल उदाहरणं तुम्ही इथे ॲनालिस करू शकतात मित्रांनो, की जेणेकरून तुम्हाला हे समजण्यासाठी उपयुक्त होईल. आता प्रिव्हियस दिवसाला इथे कुठेतरी मार्केट क्लोज झालं, म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज तिथेच क्लोज झाला असेल, गॅप डाऊन ओपन झालं मित्रांनो. मार्केट हे साईडवेज झालं, तुम्ही पाहू शकता 3 कॅन्डल. मूव्हिंग ॲव्हरेज खाली येत होता, पण मूव्हिंग ॲव्हरेज खाली येण्याच्या पहिले प्राईजच मूव्हिंग ॲव्हरेज जवळ मूव्ह झाली. म्हणजे काय, प्राईस जेव्हा मूव्हिंग ॲव्हरेज जवळ पहिले अप्रोच करते त्या दिशेला, तर त्या दिशेला मार्केट जाण्याची शक्यता असते. तर तुम्ही पाहू शकता ब्रेकआउट केल्याबरोबर इथे एक तुम्हाला वन वे मोमेंटम पाहायला मिळाली आणि काइंड ऑफ मार्केट त्या दिवशी पूर्ण अप मोडमध्ये होतं. म्हणजे मला इथे पहिलेच समजून गेलं की ह्या टायमाला बायरमध्ये स्ट्रेंथ आहे. हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. खूप उदाहरणं आहे. इथेही पाहू शकता, इथे कुठेतरी क्लोज झालेलं होतं, इथे सेकंड कॅन्डल ओपन झाली, साईडवेज झालं. साईडवेज झालं, आपल्याला काही ट्रेड करायचं आणि मूव्हिंग ॲव्हरेज हा प्राईस जवळ गेलेला आहे. म्हणजे कुठे ना कुठे इथे बायरमध्ये स्ट्रेंथ आहे आणि तुम्ही पाहू शकता की इथे काइंड ऑफ आपल्याला रॅली पाहायला भेटली. भरपूर उदाहरणं मित्रांनो तुम्हाला मी सांगू शकतो. गॅप अप गॅप डाऊनला किंवा साईडवेज मार्केट होतं ना तेव्हा पण मोठ्या स्पाईक नंतर तुम्ही त्याचं ॲनालिस करू शकता. तुम्ही याला बॅक टेस्ट करा मित्रांनो. कन्सेप्ट आवडली असेल आणि तुम्हाला अजून इन डिटेल यामध्ये जायची इच्छा असेल तर इन डिटेल म्हणून कमेंट करायची मित्रांनो. मी नक्की तुमच्यासाठी लवकरात लवकर याच्या संदर्भात पण व्हिडिओ घेऊन येईल. व्हिडिओ कधी आवडला असेल लाईक शेअर कमेंट करायची. देन अशाच प्रकारचं युनिक आणि वेगळ्या पद्धतीच्या नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.